श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपलं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय डॉक्टर वैशंपायन मेमोरियल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर या कॉलेजचा मागच्या वर्षीचा 2024 मध्ये कसा कट ऑफ लागला होता। हे जे कॉलेज आहे याची इंटेक कॅपॅसिटी आहे 200। हे कॉलेज इस्टॅब्लिश झाले 1963 मध्ये। याची एका वर्षाची फी 1,57,100 रुपये आहे। त्याचबरोबर ह्या हॉस्पिटलचे जर तुम्हाला आणखी डिटेल माहिती हवी असेल किंवा वेबसाईट व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली आहे। त्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला या कॉलेजची वेबसाईट देखील व्हिजिट करता येईल। तर आपण आता सुरू करूया त्या कॉलेजचा मागच्या वर्षीचा राऊंड वाईज तसेच कॅटेगरी वाईज कट ऑफ कसा लागला होता, त्याचप्रमाणे त्याचा SML कसा होता। मागच्या वर्षी 2024 मध्ये पहिला राऊंडचा कट ऑफ होता 665 चा ओपन कॅटेगरीसाठी। त्याचा जो SML होता तो होता 1259 चा। सेकंड राऊंड होता 661 चा। थर्ड राऊंड देखील 661 चा होता। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 663 चा। त्याचा SML होता 1319 चा। सेकंड राऊंड होता त्याचा 663 चा। थर्ड राऊंड होता 661 चा। EWS या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 638 चा। त्याचा SML होता 3071 चा। सेकंड राऊंड जो होता तो होता 638 चा। थर्ड राऊंड होता 641 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 634 चा आणि सेकंड जो राऊंड झाला तो होता 653 चा। आपल्या पाल्याला आपल्या मुलाला जर नीट परीक्षेमध्ये म्हणा असे मार्क्स नसतील आणि त्याचा जर MBBS साठी मेरिट लागत नसेल तरी देखील त्याला MBBS करण्याची इच्छा असेल तर नेपाळ हे MBBS साठी बेस्ट आहे। नेपाळमध्ये जाऊन आपण MBBS करू शकता। नेपाळसाठीची कन्सल्टन्सी आपण प्रोव्हाइड करतो। खाली व्हॉट्सअपचा एक नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करून याबद्दलची डिटेल माहिती जाणून घेऊ शकता। नेपाळमध्ये ऍडमिशन करण्यासाठी काय काय प्रोसेस आहे, त्याचबरोबर नेपाळमध्ये कुठल्या कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन करू शकता याबद्दलची सगळी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअपच्या मेसेज थ्रू मिळेल। चला तर व्हिडिओच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात। OBC SBC या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 656 चा। त्याचा SML होता 1740 चा। सेकंड राऊंड होता 655 चा। थर्ड राऊंड होता 655 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 655 चा। त्याचा SML होता 1779 चा। सेकंड राऊंड होता 654 चा। SEBC या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 655 चा। त्याचा SML होता 1841 चा। सेकंड राऊंड त्याचा झाला 656 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 655 चा। त्याचा SML होता 1839 चा। VJDTA या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 632 चा। त्याचा SML होता 3552 चा। सेकंड राऊंडचा कट ऑफ होता 629 चा। थर्ड राऊंडचा कट ऑफ होता 623 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 610 चा। त्याचा SML होता 5777 चा। NT1B या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 621 चा। त्याचा SML होता 4577 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 630 चा। त्याचा जो SML होता तो होता 3755 चा। त्याचबरोबर NT2 C या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 650 चा। त्याचा SML होता 2147 चा। त्याचा थर्ड राऊंड होता 645 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 643 चा। त्याचा SML होता 2663 चा। NT3D या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 657। त्याचा जो SML होता तो होता 1647 चा। त्याचा थर्ड राऊंड होता 650 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 650 चा। त्याचा SML होता 2199 चा। SC कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 589 चा। त्याचा SML होता 8220 चा। सेकंड राऊंड होता 584 चा। थर्ड राऊंड होता 577 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 591 चा। त्याचा SML होता 7985 चा। सेकंड राऊंड होता 579 चा। थर्ड राऊंड होता 578 चा। ST कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 474 चा। त्याचा SML होता 19674 चा। सेकंड राऊंड होता 483 चा। थर्ड राऊंड होता 465 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 470 चा। त्याचा SML होता 20086 चा आणि त्याचा दुसरा राऊंड होता 466 चा।
तर ही माहिती होती डॉक्टर वैशंपायन मेमोरियल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर याची. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. अजूनपर्यंत या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच मेडिकल करिअर गायडन्सला सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे लेटेस्ट व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.